आज आपण अभियंता साहेबाला भेटायला आलतो. काय मागणी आहे, काय प्रकरण आहे गावाकडे? गावातलं डीपीचं प्रॉब्लेम चाललंय. डीपी अरुण निटुरेच्या रानामध्ये आली आहे. मग ते पैसे मागते. डीपीला 7 लाख रुपये खर्च झाला आणि प्रत्येकाच्या हिशाला जेवढे बसते त्याने प्रत्येकाने पैसे द्यायचे असं म्हणून पैसे मागते. नाही तर मग डीपीचं काम करू देणार नाही. वावरातले पोल जे आहेत ते काढून बांधावर घ्या, नाही तर बांधाच्या पलीकडे दुसऱ्याच्या वावरात घ्या, माझ्या वावरात ठेवायचे नाहीत म्हणते. आणि जवळजवळ 4 महिने झाले ते डीपीचं अर्ध्यात काम अडकून पडलंय. पिकं वाळून चालेत. माझं 2 एकर गहू या मागच्या रब्बीला वाळून गेलं. मला मारहाण केली, पोलवरलं वायर तोडून टाकलं. महाराज आहेस तू, महारा मागाच्या लोकांना डीपीवर एंट्री नाही म्हणून वायर माझं 4 वेळा वायर तोडून टाकलं. माझं 2 एकर गहू पूर्ण वाळून गेलं. माझं पूर्ण रब्बी म्हणजे मला काहीच भेटलं नाही रब्बीचं. त्यांचं म्हणणं आहे की मी कुठल्या शेतकऱ्यांना 1 रुपया मागितला नाही, मी कुणाला रामनाथ केला नाही, माझ्या नावाची बदनामी केली जाते. परत मला चौकात खोटा नाही, कारण एक शेतकरी खोटा बोलत म्हणून काय 10 शेतकरी खोटं बोलत नसते. जेवढे आम्ही आरोप लावतोय असं आम्हाला वाटत नाही, पण त्यानं जे सत्य परिस्थिती बोललेली आहे ते बरोबर आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचं काय काळा बाजार नाही, खोटं कोणता शेतकरी खोटं बोलत नाही. आता उदाहरणार्थ गावात कुणालाही विचारू द्या, माझं 2 एकर गहू असं पूर्ण वाढलेलं होतं. मला मारहाण केली, बेंबळी पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट सुद्धा दिलेली आहे त्याच्या विरोधात. पण गाववाल्यांनी का मध्ये भाग घेऊन मिटवा मिटवी केली आणि समजून घातलं. धनंजय माझी मागणी, माझं 2 एकर गहू वाळून गेलेलं, मला त्याची भरपाई पाहिजे. माझं वायर त्याने 2 वेळा तोडून टाकलं, चोराने चोरून नेलं 600 फूट वायर. मला त्याची भरपाई पाहिजे. अधिकाऱ्याकडे 3 ते 4 वेळेस त्यांनी चक्रा मारले, अधिकाऱ्यांनी बेनेची दखल घेतली नाही. कोणच म्हणजे गावात सुद्धा माझी कोण दखल घेतली. रेड्डी साहेबाच्या कॅबिनला आम्ही 4 वेळेस शेतकरी गेलो. माझ्या जवळजवळ 12 म्हशी होत्या. मी सगळ्या म्हशी विकून टाकल्या. याच्यामुळं मला यायला जायला बंधन केलं. शिलिंग मध्ये मला शेती मिळालेली 2 एकर. मी कुणाला मागणीच केली नाही. मला मागणी केलेली होती की, आणि ह्याला साक्षीदार पूर्ण शेतकरी आहेत. असं कोण नाही, अशाला भाग नाही. तुमचं नाव? माझं सुरेश देपे. कुठल्या डीपीवर तुमचं कनेक्शन आहे? माझं पहिलं तांबोळी डीपीवर कनेक्शन होतं. मग ते डीपी भरपूर लांब आहे, कमीत कमी 10-12 पोल पडते. मग अरुण निटोरेच्या वावरामध्ये 1 पोल आहे. मग त्या पोलवरून माझं कनेक्शन होतं. मग ते मला 500 ते 500-550 फुटावर पडतं. मग तिथं मी वायर टाकून घेतलेलं होतं कनेक्शन. आता आहे का नाही? आता कनेक्शन नाही, बंद आहे माझं. काय म्हणतंय? माझ्या बांधावर यायचं नाही म्हणतंय. ते कनेक्शन ते उस्मानाबादला जाऊन जोड म्हणतं, नाहीतर पाठवद्यात जा आणि तिथून जोडून घ्या म्हणतं. ह्या डीपीच्या आसपास मी फिरला तर मग जीव मारेन म्हणतो. एमएससीबीच्या अधिकाऱ्याकडे गेलतो आम्ही, पण त्यांनी म्हटले तर लेखी अर्ज द्या, तुमचे काय असतील ते कलेक्टर साहेबाला का अर्ज द्या, मला का अर्ज द्या म्हटले. मग बघू म्हटले पुढचं. काय प्रकार नेमका ते एमएससीबीचा डीपी मंजूर झाला, शासनानं मंजूर केला डीपीडीसी मधून. त्याला फंड जिल्हा परिषदचा वापरला. पण डीपीचं काम चालू झालं, गुत्तेदार आला. ते निटोरे नावाचा व्यक्ती काम करू देत नाही. मग मला फोन आला निटोरेचा की डीपी आला आणि गुत्तेदार आलाय काम करायला. मग मी गेलो शेतकरी गेलो, तर मी वैयक्तिक खर्च करून डीपी आणलाय आणि माझे पैसे जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत मी डीपी होऊ देत नाही. मग या शेतकऱ्याने असं ठरवलं की ठीक आहे, तुम्ही पाठपुरावा केलाय, मंजूर केलाय, काय असेल ते तुमचे घ्या. मग हे शेतकरी लाख रुपये द्यायला तयार झाले. तर त्या नवरा बायकोनी सांगितलं की लाख रुपये नाही, घरी डायरीला वहीमध्ये लिहिलेला आहे आमचा हिशोब, आणि 7.5 लाख रुपये खर्च झालाय, 7.5 लाख रुपये मला द्या. अशा पोस्ट पण आहेत त्याच्या आमच्या गावकरी ग्रुपवरती पैशाची मागणी केलेली. ती तुम्हाला प्रूफ पण देऊ शकतो मी. आणि आम्ही अधिकाऱ्याकडे आलो, शेतकरी सगळे 10-15 रेड्डी साहेबाकडे. रेड्डी साहेबांनी खाली आदेश दिला खालच्या अधिकाऱ्याला की तिथले डीपी उपटा आणि नांदुरे ह्या शेतात बसवा. तर ते सरपंचाला फोन केला निटोरेने, आणि माझी काय इज्जत राहते, मी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचा अध्यक्ष आहे, माझी इज्जत तिचा कचरा होतोय, आणि हाय तिथं बसवा डीपी आणि 2 फाटे करा. सरपंचाला फोन करून रडत होता की सरपंचाने म्हणले की ठीक आहे, हाय तिथं 2 फाटे करून चालू करा. मग गुत्तेदारांनी काम चालू केलं, 1 फाटा कंप्लीट केला.
आणि दुसऱ्या फाट्याचं काम चालू केलं की त्यानं अडवला काम, की त्यानं म्हणला एका फाट्याहून 30 मुठी टाकायच्या आणि दुसरा फाटा सेपरेट मला मोकळा सोडायचा. आणि तसं केलं तर ठीक, नाही तर मी डीपी होऊ देत नाही. असं मिळून ते 4 महिने झालं डीपी अडवलाय. 4 महिने झालं रखडलेला डीपी आहे. ती एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. लोकाला टोप्या घालणे त्याचा धंदा आहे मुख्य. आणि शेतकऱ्याकडून पैसे घेणे, कुणाला नोकरी लावतो म्हणून पैसे घेणे, तुमची बदली करायची आहे म्हणून पैसे घेणे. पुन्हा आता आमच्या ग्रामपंचायतला त्यानं निधी आणून दिलाय, फुकट दिला नाही. आमच्याकडे त्याची हिस्ट्री आहे. 1 किलोमीटर कामाला भरत शेठ माझा दोस्त आहे म्हणून 1,20,000 घेत होता. असे पैसे आम्ही काही चेक न दिलेत आणि काही फोन पे ने दिलेत. त्याच्याकडे आमच्याकडे त्याची डाटा आहे, आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आज आपण अधीक्षक अभियंत्याला भेटलो, काय चर्चा झाली आणि पुढची मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की शेतकऱ्याचं नुकसान व्हालंय आणि लवकरात लवकर डीपी बसावा आणि चालू व्हावं, एवढी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. शेतकरी बिगर आणा पाण्याचं इथे येऊन बसलेत, 4-5 वेळेस चक्रा मारलेत, पण अधिकारी दखल देत नाहीत. काय मागणी आहे? डीपी लवकरात लवकर 2 फाटे व्हावे आणि चालू व्हावे, एवढी शेतकऱ्याची अपेक्षा, दुसरं काही नाही. आणि काय निटुऱ्याला पैसे पाहिजे असेल तर ही शेतकरी द्यायला तयार आहेत. फक्त शेतकऱ्याचं नुकसान व्हायला त्यांनी 10 जनावरं विकलेत आणि निवळ म्हणजे ते मागासवर्गीय म्हणून त्यांच्यावर अन्याय होतोय वेळोवेळ. आम्ही त्यांना मारहाण केली, त्यांच्या मंडळीला आम्ही मिटवीचा प्रकार केला. आपलं नाव आणि माझं नाव अंकुश रामसिंग राजपूत, राहणार ताकविकी, ग्रामपंचायत सदस्य. काय डीटीपीसी म्हणून काय मंजूर झालेली डीपी आहे ती. डीपीचा चढवलाय वर, सगळी कामं पण 2 फाटे करू देत नाही ती. आणि ती कामं ते 2 फाटे करा, फक्त माझी एकच मोटर फक्त माझ्या एका फाट्यावर आणि बाकीच्या 15 मोटर एका फाट्यावर लावा म्हणते ती. म्हणजे कामच करू देत नाही. काय असं काम करायला की मग गुत्तेदारला शिवेगाळ करणे, पैशाची मागणी केली, मला स्वतःला मागणी केली होती पैशाची. कोण आहे मग मागणारा? अरुण निटुरे. किती मागणी केली, कशामुळे? 7.5 लाख रुपये मी स्वतः खर्च करून आणला आणि मला सगळ्यांनी पैसे द्या. आता त्यांनी जोड देते का नाही तिथं? नाही, ते काम अडवले त्याने ना, कामच करू देत नाही ती. अगोदर म्हणलं पोल रवले, परत गुत्तेदार म्हणतो इथं रवायचे नाही, ते दुसरीकडे रवा. मग गुत्तेदार का फुकट थोडं काम करणार आहे ती. 3-3 वेळेस 4-4 वेळेस पोल आदला बदली करण्यानंतर काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी आहे की पूर्ण डीपीचं काम होऊन त्याच्यावर 2 फाटे व्हावे, एवढी आमची मागणी आहे. समान लोड व्हावा.